आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। चंद्रशेखर बावनकुळे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली। 17 मेला मोदी आणि राज ठाकरे हे एकत्र सभा घेत आहेत। शिवाजी पार्कवर ही सभा होतीये आणि याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। आणि या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊयात। गणेश, आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे। 17 तारखेच्या या सभेच्या दृष्टीने ही आजची भेट किती महत्त्वाची मानली जाते? नक्कीच साधारणतः 45 मिनिटांपासून राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी या भेटीमध्ये आहे ते मराठी मतांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करता येईल आणि 17 तारखेला राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघं जण देखील एकाच व्यासपीठावर येणार आहेत। या अगोदर मनसेने या 17 तारखेचे सभा आहे आणि या 17 तारखेच्या सभेचे टीजर आहेत ते देखील लॉन्च करण्यात आले होते। त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर खरं तर हे दोघंही जण एकाच व्यासपीठावर येताना पाहायला मिळतील आणि त्याच पद्धतीने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देखील आहे तो या अगोदरच मनसे राज ठाकरे यांनी देण्यात आलेला आहे। त्यामुळे या मराठी मतं, कारण की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनाच कुठेतरी फटका देण्यासाठी ही रणनीती आहे ती आखली जाते आहे आणि त्यामुळे ही शेवटचे अवघे काही 2 दिवस राहिलेले आहेत लोकसभेचा प्रचार थांबण्यासाठी आणि त्याच्या अगोदरची ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते आणि याच भेटीमध्ये खरं तर ही रणनीती आहे ती आखली जाते। कारण की राज ठाकरे यांनी देखील या अगोदर ठाण्यामध्ये जाऊन आहे ती एक सभा घेतली होती पुण्यामध्ये। अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सभा देखील आहेत त्या राज ठाकरेंनी घेतल्या होत्या। मात्र मुंबईत हा मनसेचा टक्का मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी हा टक्का कशा पद्धतीने आहे तो महायुतीकडे वळेल याचा देखील एक मॅप आहे तो तयार केला जातो आणि या मॅप नंतर त्याच्यावर ही वेगळी रणनीती आहे ती होताना दिसून येणार आहे। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।